मित्रांनो कोंबडा कसा चालते बघा. म्हणजे मला वाटते बदक आहे ते एक प्रकारे. तुम्ही समजू शकता की आपण हा महेशच्या वाड्याजवळ आलोय. म्हणजे या वेळेला ह्या वर्षी काय नांगराला लोकांनी धरला नाही बघा. महेशचा मोऱ्या याची खरं तर खूप लोकांनी आपल्या मित्रांनी कमेंट केलं होतं की ह्या बैलाची पैदास करा म्हणून, कारण का हा कोकण गिड्डामध्ये प्रॉपर कोकण गिड्डामध्ये मोडतो असं त्यांचं म्हणणं होतं. तर नमस्कार मित्रांनो, खरं तर डायरेक्टली व्हिडिओ चालू करते. आपलं चेतन नागरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही समोरती बघू शकताय आपल्या बनवटी गावाचा सध्याचा किंग म्हणजेच बिग पांडू आज चुकून सुटून आलाय बैल. आणि आवागा त्याचा मालक इकडे येते. कसा काय सुटला बैल? अरे काय नाही, बाबा चालवायला घेऊन गेले ना. हा हा काय. तर बघा मित्रांनो, म्हणजे आपल्याला नांगरकीला हा बैल काही ह्या वर्षी दिसला नव्हता, पण योगायोगानं बघा थोडासा बघायला भेटलाय. हा हा नाही हाय थंड आहे रे एकदम मस्त. ह्या वर्षी पूर्ण झाला होता ना. तर बघा मित्रांनो बैल बघा. तुम्ही आता बघताय की उभा कर ना 2 मिनिटं उभा कर. हो ना, आता ऐकणार नाही. तर बघा कुठे गेली, घेऊन गेलं होतस? माझा आहे काय? कुठे आहे रे? हो काय झालो का आलाय काय? तर या 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 बघा गुलशन बघा, एका टायमाचा आपला किंग आणि सध्या ह्या वर्षीचा म्हणजे 2025चा किंग बिग पांडू बघा. तर या टायमामध्ये महादेव तात्यांनी एवढा बैल चांगला ठेवलाय. तर तुम्ही विचार करा की जेव्हा पावसाला येईल पूर्ण तेव्हा बैल कसा असेल. हो ना. अरे मी पण डिरेक्ट बोलू कोणाचा बैल डिरेक्ट आहे म्हणून मी बाबा बोले बाहेर जाऊन जरा बघ. तर बघा मित्रांनो थोडीशीच भेटली मला व्हिडिओ करायला, कारण का सध्या तो हे थांबत नाही आहे. थांबला सध्या जागेवरती बसून तुम्हाला व्हिडिओ दाखवली असते. सध्या काय माझ्या तात्यांच्या घरामध्ये जरा दुःखाची गोष्ट घडली. तर त्याच्यामुळं आपल्याला काय त्यांच्या समोरती व्हिडिओ करता येणार नाही किंवा करू पण माझी ती वेळच नाही करायची. मला आपल्याला हा काय बैल त्यांच्यासोबत एकदम मी त्यांना बोललो की लावणीचं, पण त्यांनी ह्या वर्षी काय झालं मित्रांनो, लावणी त्यांची खूप आधी लवकर संपली. तर त्याच्यामुळं आपल्याला काय बैल नांगरकीला दाखवता आला नाही. तर आता थोडा तुम्हाला दाखवलं आहे तर नक्कीच समजून घ्या, कारण का असं तर आपण गणपतीमध्ये येऊ तेव्हा तुम्हाला दाखवेन बैल मी. पण आता इथंच व्हिडिओ संपवतो आहे. बघा बैल, या बैलासाठी आपण खरं तर खूप दिवसानंतरला वाड्यात जाणार होतो आणि त्यांच्या शेतावर पण जाणार होतो, पण तो योगायोग काय आला नाही. पण बैलच आपल्यापर्यंत आला. कदाचित असं समजा की त्याला स्वतःलाच व्हिडिओमध्ये यायचं होता म्हणून तो बैल आपल्यासोबत समोरती म्हणजे आपल्या घराजवळ आला होता बैल. हो ना. तर बघा चराला घेऊन गेलेलं तिथून सुटून आला तो. तर इथेच व्हिडिओ संपवतोय मित्रांनो. बैल बघा गेला खूप लांब गेलाय. तर मित्रांनो आपण मगाशी आहे ना खरं तर बिग पांडूची आपण व्हिडिओ छोटी केली होती आणि संपवली पण होती खरं तर. जरा 1 मिनिट वेट करा, पाऊस आलाय. बघा मित्रांनो कोंबडा कसा चालते बघा. म्हणजे मला वाटते बदक आहे ते एक प्रकारे. बघा काहीतरी युनिकच आहे ना. चाल रे भावा. मला चालल्यानंतर थोडंसं दाखवता. ते बघा कसं चालतंय बघा. बघा कसं चालतंय. मला वाटते बदकाची ब्रीड असावी कदाचित. काहीतरी नवीन बघायला भेटलं आपल्याला. सेम बदक सारखाच आहे. तर आहे ना आपण आता स्मशानामध्ये आले आणि तुम्ही बघू शकताय. आलो आलो आलो. अरे बघा हे खेळतात इथं. आमचा कोकणातला क्रिकेट ग्राउंड आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या कोकणामध्ये अशी पावसाळ्यात पोरं खेळतात. तर हा आमचा स्मशानामध्ये खेळण्याचा ठिकाण आहे. तर मध्ये मध्ये मित्रांनो पाऊस येतोय म्हणून थोडीशी व्हिडिओ थांबवले. खरं तर ही व्हिडिओ आपले पोरं तुम्हाला दाखवली गावातली, म्हणजे त्यासाठी व्हिडिओ नाही केले खरं तर, कारण का पोरं बघण्याला कुणाला इंटरेस्ट नाही आहे. पण या व्हिडिओमध्ये एक दुसरा बैल, जो बैल आपण नांगरकीमध्ये बघितला नव्हता, तो बैल आपण तुम्हाला दाखवतो आहे ह्यावर्षी. खरं तर तुम्ही समजू शकता की आपण हा महेशच्या वाड्याजवळ आला आहे, म्हणजे महेशचाच बैल असणार आहे. तर या बैलाला ह्या वर्षी काय नांगराला लोकांनी धरला नाही बघा. महेशचा मोऱ्या काय झाला आहे बैल ना, म्हणजे गेल्या वर्षी ज्याप्रमाणे झाला होता त्याप्रमाणे ह्या वर्षी बैल झाला मित्रांनो. बघा
म्हणजे हौसेने पाळलेला जो आपण बोलतो ना, हौसेने पाळतो ज्या गोष्टी, म्हणजे जी गाय बैल असू दे किंवा काही कुठलाही प्राणी पशु असू दे, तर ज्या पद्धतीने पाळतो हौस म्हणून पाळला ना, तर तो बैल अशा प्रकारे दिसतो. आणि फक्त नुसता जनावर म्हणून पाळला, चालू कर ना 1 मिनटं फक्त, जनावर म्हणून पाळला तर कदाचित त्याची परिस्थिती वेगळी असणार आहे. हा बघा, हा त्यांच्या घरातला आहे पण तो तयार नाही होणार आहे. तो तिकडचा खोंड बघा, तो पण मस्त आहे. पण ह्या खोंडाची एक नजाकतच वेगळी आहे मित्रांनो. आणि त्याचा ठेवण वगैरे त्याच्या शरीराची, खरं तर खूप लोकांनी आपल्या मित्रांनी कमेंट केलं होतं की ह्या बैलाची पैदास करा म्हणून, कारण का हा कोकण गिड्डामध्ये, प्रॉपर कोकण गिड्डामध्ये मोडतो असं त्यांचं म्हणणं होतं. कारण का आपल्याकडे काय मित्रांनो माहिती आहे का, कोकण गिड्डा वगैरे ह्या जाती ह्या लोकांना आपल्याकडच्या माहितीच नाही. फक्त गाय बैल हे कोणत्या जातीचे आहेत, म्हणजे त्यांची काय आहे, तर ते त्या प्रकारे कोणी माहिती ठेवत नाही. फक्त माहिती ठेवतात ती फक्त कामासाठी किंवा तयार करण्यासाठी. तर हा बैल भरपूर आपल्या कोकणातल्या भरपूर मित्रांची कमेंट होत्या की हा जो बैल आहे ना, तो कोकण गिड्डामध्ये मोडतो. आणि प्रॉपर बघा, ब्रीड एकदम 1 नंबर ब्रीड आहे. म्हणजे असा बैल नशिबानंच आपल्या घरी तयार होता. आणि 5-1 वर्षाचा खोंड असेल आता सध्या. पण बघा यावर्षीचं, आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यावर्षी काय झालं आहे यांच्याकडं, या बैलांच्या म्हणजे मालकांचं आता काय सांगू, यांच्याकडे बैल तर 3-3 जोड्या आहेत, पण एक पण जोडी ह्यावर्षी नांगायला चालवली नाही. तो समोर ती बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये छोटासा पाठीमागे ट्रेलर दिसत असेल. तर ह्यावर्षी या बैलांना काम नाही भेटला, त्याच्यामुळं हा बैल थोडासा म्हणजे यावर्षी फुटेल असं काही नाही, कारण का त्याच्या मेहनत आहे भरपूर. असे 3 वर्ष त्यांनी नांगरकी केले ऑलरेडी, 2 वर्ष. त्याच्यामुळं त्याची शरीराची व्यायाम झालेली आहे. पण ह्या वर्षी त्याला काही शरीराचा व्यायाम भेटला नाही. तर तरी पण तुम्ही बैल बघा मित्रांनो, 1 नंबर झाला आहे बैल. आणि खास करून म्हणजे मागाशी आपण जर बघितलं तर पांडूची व्हिडिओ मी संपवलीच होती की नंतर हा बैल बघायला भेटते की नाही भेटते. पण मी आज खेळायला आलो इकडे, त्याच्यामुळं हा बैल तुम्हाला दाखवायला भेटला. तर काय बघा तयारी आहे, हे कोकणातलं सुख आहे मित्रांनो. ही गाई गुरं, ही बघा ही खेळणारी पोरं, बघा नशीब लागतं या कोकणामध्ये जीवन जगण्यासाठी. आणि ते खरंच खूप कमी लोकांना मिळतं. सध्या आपण आपल्या जबाबदारी मुलं आपण मुंबईला वगैरे असतो, परंतु गावी आल्यानंतर लय बोलतो ना 4 दिवसाचा 2 दिवसाचा विसावा भेटता ना, खरंच म्हणजे लय भारी वाटतं. हा बैल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत राहावा तेवढं कमीच आहे. म्हणजे तुम्ही दिवसभर तरी ह्या बैलाचे व्हिडिओ जर करत राहिलं तर तुम्हाला आवडतील नक्कीच. एवढा भारी आहे बघा. कोकणातलं सुख काय असतं ना, त्या बैलाकडून बघून तुम्हाला वाटेल की खरंच असा बैल आपला प्रत्येकाच्या दावणीला असायला पाहिजे. बरं असंच नाही की आता हा समजा अंडीला आहे किंवा तयार आहे म्हणून हा प्रत्येकाच्या दावणीला असला पाहिजे असं नक्कीच वाटेल, पण तो म्हातारा झाल्यानंतर लेकिन आपल्या दावणीला राहायला पाहिजे. तर हे पण एक मोठं सत्य आहे मित्रांनो. कारण का जेव्हा बैल तयार होतो तेव्हा आपल्याला वाटतं की लय भारी वाटतं, मजा वाटते. आणि एकदा का बडवला नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष असं करता कामा नये. जेव्हा तो चांगला तयारीत आहे तेव्हा पण त्याचा आपण जेवढं लाड करतो तेव्हा त्यानंतर म्हणजे बडवल्यानंतरला त्याच्यापेक्षा थोडे कमी लाड करा, पण चांगले करा, कारण का शेवटी हा जीव एक चांगला आहे. तर एवढंच दाखवायचं होतं मित्रांनो. हा बैल आपल्याला ह्यावर्षी लावणीमध्ये भेटला नाही बघायला. तर स्मॉल पांडू काय ह्याच्या बेरीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटला होता, पण हे बैल नाही भेटली होती. तर आपल्याला कबीर पण नाही ह्यावर्षी बघायला भेटला आहे. त्याच्यानंतरला यांचा बुद्यांचा आपला हे काय त्याचं नाव बाजीराव, तो पण बघायला भेटला. आणि त्या दिवशी त्या लोकांनी मला बोललं होतं व्हिडिओ करायला, पण मला काय थोडंसं आमची गुरं त्या दिवशी पहिल्यांदा रानामध्ये लावलेली आणि ती आली नव्हती, त्याच्यामुळं मला काय तिथे जाता आलं नाही. तर ठीक आहे, ह्यावर्षी तर तुम्हाला लावणीमध्ये एवढेच बैल बघायला भेटलेत. तर आय थिंक ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण काय ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही पण बैल 1 नंबरचे टॉपचे दाखवलेत मी. आणि यावर्षी कदाचित यांची झुंजसुद्धा होऊ शकते असं मला वाटते, पण काही सांगू शकत नाही मित्रांनो. शेवटी मालकांवरती आहे आणि मला वाटतं झुंज लावते चांगल्याच ठिकाणी लावायला पाहिजे. तर ठीक आहे, ही व्हिडिओ इथेच संपवते. आणि आपल्या ह्या सुंदर कोकणावरून अशाच व्हिडिओ येत राहतील. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं तुम्ही चेतनागरी चॅनल आपला जो झुंजीचा चॅनल आहे त्याला जसं सपोर्ट केला तसे ह्याही चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो, कारण का खूप मेहनत करतो आहे मी पण. तर टेक केअर, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची देखील. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.